आहे. मी त्यांना माझ्या राजकीय विरोधकांना एवढंच सांगितलेलं आहे की तुमचं अस्तित्व टिकायचं असेल तर माझंही टिकवा. आणि त्यांचं भांडवल एवढंच आहे. अशोक चव्हाणांच्या विरोधात वक्तव्य करून अस्तित्व टिकवणारी बरीचशी मंडळी जिल्ह्यामध्ये आहे. त्यांना उद्देशून मी बोललेलो आहे. जर मी राहिलो तर तुम्ही राहाल, हा त्याचा उद्देश होता. कोण आहेत नेमके बोलणार? भरपूर आहेत ना. पाहता रोज वक्तव्य पाहताच आहे तुम्ही. म्हणजे रोज अनेक बेताल वक्तव्य सुरू आहे. वाचाळवीर जे म्हणतात तशा पद्धतीचे अनेक लोक आहेत जिल्ह्यामध्ये, ज्यांचं कुठलंही सामाजिक राजकीय कुठलंही कॉन्ट्रीब्युशन या जिल्ह्याच्या विकासात्मक कामामध्ये नाही. फक्त अशोक चव्हाणांना शिव्या देणं एकच क्वालिफिकेशन आहे. मी म्हणलं बाबा मी राहिलो तर तुम्ही राहाल. हर्षवर्धन पाटलांनी सरात भाजपा सोडली तुतारी हातात घेतली. ठीक आहे, तिथली राजकीय परिस्थिती जी आहे त्याप्रमाणे त्यांनी निर्णय घेतला असावा. आणि तो मतदारसंघ जो आहे तो अजित पवारांचे निकटवर्ती आणि अजित पवारांच्या पक्षाचे त्या ठिकाणी विद्यमान आमदार असल्यामुळे स्वाभाविक आहे तिकडे जागा मिळणं कदाचित जमलं नसतं आणि म्हणून त्याने तो निर्णय घेतला असावा. तर आदिवासींचे प्रश्न सरकार ऐकत नाही म्हणून नरहरी झिरवळ जे आहेत तर त्यांनी आज मंत्रालयामध्ये त्या गाडीवर उडी मारली आमदारांची. दुर्दैवी घटना आहे. घटनात्मक पोस्टवर बसलेल्या व्यक्तीने संयम बाळगला पाहिजे. मला वाटतं की ते राज्याचे एक मान्यवर नेते आहेत. त्यांनी जर कुठली गोष्ट सांगितली तर कोणी ऐकणार नाही असं कधी होणार नाही. मला वाटतं काही गैरसमजातून घडलं असावं असं माझं मत आहे. म्हणजे घडलं ते योग्य नाही. साहेब आरक्षण 50% वरून 75 पर्यंत जाऊ द्या. ज्याला मिळाले नाही त्याला 25 मध्ये समाविष्ट करा. केंद्र सरकारने पुढाकार द्यावा. आम्ही पाठिंबा देतो असं शरद पवार यांनी वक्तव्य केलेलं आहे. शरद पवारांना कायदेशीर सगळ्या गोष्टी आहेत. आरक्षण जे काही राज्यामध्ये अद्याप म्हणजे मराठा समाज 8% आरक्षण मिळालेलंच आहे. राज्य शासनाने लागू केलंय त्याच्यात कुठलाही प्रतिबंध कुठल्याही कोर्टाने केलेला नाही. आता उर्वरित आरक्षणाचा विषय कायदेशीर विषय आहे. त्यामुळे मी त्यांच्या वक्तव्य अधिक भाषण मी करणार नाही. राज्य शासनाने त्यांचा प्रस्ताव कितपत उचित आहे हा विचार करावा. केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा ही एक आनंदाची बाब आहे. अतिशय अनेक वर्षापासून मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यात यावा अशा प्रकारची मागणी होती. ती मागणी मोदी साहेबांनी आणि केंद्रीय मंत्रिमंडळाने पूर्ण केल्याबद्दल मी आदरणीय पंतप्रधानांचं मनपूर्वक अभिनंदन करतो.